बघा आपला प्रॅक्टिस सेट 1.3 यामधला लास्ट क्वेश्चन राहिला तर क्वेश्चन नंबर 9. यामध्ये काय म्हटलंय, त्रिकोण एबीसी मध्ये, त्रिकोण एबीसी मध्ये कोण बीएसी आणि कोण एडीसी हे दोन कोण काय आहेत, एकरूप आहेत म्हणलंय. तर सिद्ध करा सी ए वर्ग बरोबर सी बी गुणिले सी डी. अगोदर आपल्याला काय करावं लागेल, या दोन त्रिकोणामध्ये समरूपता दाखवावं लागला. समरूप दाखवून पुन्हा एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजू दाखवल्या की ते सिद्धता आपल्याला भेटेल. मग आपण असं म्हणूया, त्रिकोण ए बी सी किंवा त्रिकोण ए बी सी व त्रिकोण ए डी सी मध्ये बघा पहिल्यांदा कोण दिलेला बघूया, कोण बी ए सी एकरूप कोण ए डी सी. याचं कारण लिहिणार पक्ष. तो पक्ष मध्ये सांगितलंय की हे दोन कोण काय आहेत, एकरूप आहेत. मग याच्यानंतर आता आपल्याला काय करावं लागेल, जो दुसरा कोण आहे या दोन्हीमध्ये कोणता एकरूप आहे बघा, सी कोण जो आहे तो दोन्हीमध्ये पण आहे. मग कोण ए सी बी, कोण ए सी बी एकरूप कोण ए सी डी, ए सी डी सामायिक कोण, तो आहे सामायिक कोण. म्हणून त्रिकोण हा बी ए सी समरूप त्रिकोण ए डी सी कोणत्या कसोटीनुसार, कोण कोण कसोटी म्हणजे को कसोटीनुसार दोन्ही काय झाले, समरूप झाले. मग समरूप जर होत असतील तर समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू बघावं लागतील आपल्याला. आता एक मिनिट इकडे बघा, जशी एडीसी डायग्राम आहे तशीच मी एबीसी जर काढली, तशीच जर मी एबीसी जर काढली तर त्याला नावं कसे देता येतील बघा. डी वर ए आला पाहिजे म्हणजे इथं ए आला, सी वर तर सीच राहायला पाहिजे म्हणजे बी कुठे जाणार, वर जाणार बी. मग एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजू कशा होतील आता सांगा. एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजू मग आपण अगोदर अजून असं घेऊया, जो पहिल्यांदा हा इकडला आहे एडी, ठीक नाही, एडीची गरज नाही आपल्याला, दोनच बाजू घ्यायच्यात सी डी आणि ए सी. मग एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजू पहिल्यांदा घेऊ याची ए सी छदस्थानी, ए सी छदस्थानी बी सी बरोबर हा डी सी छदस्थानी ए सी. याचं कारण काय लिहिणार मग तुम्ही, समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू बरोबर आहे. मग काय होणार सांगा, ए सी गुणवले ए सी बरोबर बी सी गुणवले डी सी, ए सी गुणवले ए सी वर्ग बरोबर बी सी गुणवले डी सी. झालं का सिद्ध बघा, एकदम सोपा भाग होत आहे. ए सी म्हणजे सी ए, सी बी गुणवले सी डी. मग याला तुम्ही असं लिहू शकतात, सी ए वर्ग बरोबर सी बी गुणवले सी डी या स्वरूपामध्ये. म्हणजे एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजू ज्या होत्या त्या बाजूच्या ह्याच्यावरून आपण काय केलं, या स्वरूपामध्ये मांडणी करून घेतली. ठीक आहे, कळालं का. म्हणजे या ठिकाणी दोन त्रिकोण समरूप दाखवले आणि दोन त्रिकोण समरूप झाल्याच्या नंतर ते एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजू आपण दाखवले. ठीक आहे, चालतंय. याच्यानंतरचा जो प्रॅक्टिस सेटचा जो शेवटचा क्वेश्चन होता तो हा होता. आता याच्यानंतर आपल्याला जो पुढचा क्वेश्चन असेल है की नाही, नेक्स्ट क्वेश्चन तो बघायचा आहे आपल्याला. आता नेक्स्ट क्वेश्चन म्हणजे या प्रॅक्टिस सेटमधला हा शेवटचाच क्वेश्चन होता. याच्यानंतर आता आपल्याला हा थेरम आहे बघा, कोणता, दोन समरूप त्रिकोणाचे क्षेत्रफळाचा गुणोत्तर थेरम आहे की नाही, दोन समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाच्या गुणोत्तराचा जो प्रमेय आहे याच्यानंतरचा तो आहे, आपण बघितला होता कोणता, दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाच्या गुणोत्तराचा बरोबर आहे. पण आता तोच आहे, पण कोणत्या त्रिकोणाच्या, दोन समरूप त्रिकोणाच्या. पहिल्या त्रिकोणाच्या होता, पहिला जो आपण बघितला होता दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर आहे की नाही. पण आता काय आहे, दोन समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्याच्या संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तरा एवढे असते. हा प्रमेय बघायचा आहे की नाही. कोणता प्रमेय बघायचा मग आपल्याला, दोन समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाच्या गुणोत्तराचा प्रमेय.
दोन समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाच्या गुणोत्तराचा प्रमेय. म्हणजे दोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढायचं आहे, पण कोणत्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढायचंय की जे त्रिकोण काय आहेत, समरूप आहेत, है की नाही, समरूप आहेत, त्या समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाच्या गुणोत्तराचा बघायचं आपल्याला, है की नाही. म्हणजे ते त्रिकोण काय आहेत, समरूप आहेत आणि त्यांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर काढायचे आपल्याला, है की नाही. त्याच्यानुसार ते आपल्याला प्रमेय सिद्ध करून दाखवायचं आहे. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी त्याचं जे वाक्य असेल तर ते वाक्य काय माहिती आहे का, जर दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर, है की नाही, किंवा दोन समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्याच्या संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तरा एवढे असते, है की नाही. पण कोणत्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ, दोन समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर, दोन समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर हे त्याच्या संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तरा एवढे असते. म्हणजे जे बाजू आहेत त्यांचं काय करायचं आपल्याला, गुणोत्तर एवढं काढायचं आहे. ठीक आहे. आता याच्यानंतर जो आपल्याला आकृती दाखवली आहे त्या आकृतीच्या साहाय्याने आपण काय करूया, सिद्ध करून दाखवूया. दोन आकृत्या दाखवल्या त्यांनी सिद्ध करून दाखवण्यासाठी, है की नाही. बघा, दोन त्रिकोण दाखवलेत, है की नाही. आणि हे दोन त्रिकोण कशा दाखवलेत त्यांनी, हे दोन्ही त्रिकोण समरूप दाखवलेत. इथं परपेंडिक्युलर आहे, लंब आहे, लंब म्हटलं की 90 अंश येणार. बघा, ABC PQR, ABC PQR, D आणि S, DS, B एकरूप आहे Qला, C एकरूप आहे R ला. ठीक आहे. बघा, हे आलं दिलेल्या आकृत्यानुसार. आता आपल्याला पक्ष घ्यावा लागेल, पक्ष घेऊन त्यानंतर साध्य घ्यावं लागेल आणि नंतर सिद्धता पण घ्यावी लागेल. बघा, दोन समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाच्या गुणोत्तराचा जो प्रमेय आहे त्याच्यानुसार बघा, पहिल्यांदा आपण साध्य घेऊया. सॉरी, पक्ष घ्यावा लागेल अगोदर, आहे की नाही. हां, बघा, पक्षमध्ये काय दिलं आहे, त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR, ABC समरूप त्रिकोण PQR, AD लंब BC, AD लंब BC व PS लंब QR, PS लंब QR. हे पक्ष झाला. नंतर बघायचं आपल्याला साध्य. आता पक्ष झाल्यावर साध्य, साध्यामध्ये काय साध्य करायचं आपल्याला ते बघावं लागेल. बघा, साध्यामध्ये एरिया ऑफ त्रिकोण, एरिया ऑफ ट्रायंगल ABC, एरिया ऑफ ट्रायंगल PQR, यांचं गुणोत्तर संगत बाजू. पहिल्यांदा बाजू कोणती, AB, AB वर्ग छेदस्थानी AB ची संगत PQ. दुसरी बाजू आहे AB झाल्यावर BC, इकडं आहे QR, आणि तिसरी बाजू आहे AC वर्ग छेदस्थानी PR वर्ग. रचना आहे नाही, डायरेक्ट सिद्धता आहे. बघा, आता
तुम्हाला या दोन त्रिकोणामध्ये हे दोन त्रिकोण समरूप आहेत असं म्हटलंय, बरोबर आहे की नाही? मग आता समरूप आहेत म्हटल्यावर या ठिकाणी त्रिकोणाचे क्षेत्रफळ जे आहे की नाही, त्रिकोणाचे क्षेत्रफळाचं सूत्र काय असतं मग? पाया गुणिले उंची. मग त्रिकोण ABC चे क्षेत्रफळ छेदस्थानी त्रिकोण PQR चे क्षेत्रफळ बरोबर एक छेदस्थानी 2 एक छेदस्थानी 2 कॅन्सल झालं. पाया कोणता याचा? BC गुणिले उंची AD छेदस्थानी PQR चा पाया कोणता आहे? QR गुणवले उंची PS, बरोबर आहे? BC गुणवले AD हे की नाही, छेदस्थानी QR गुणिले PS. हे झालं एकरूप त्रिकोणाचे, किंवा याला आपण असंही म्हणू शकतो BC छेदस्थानी QR गुणवले AD छेदस्थानी PS. याला नंबर 1 दिला. हेच फक्त मी वेगवेगळं लिहिलंय. BC छेदस्थानी QR या दोघांची पेअर्स इंटू AD छेदस्थानी PS. हे त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर वापरलं आहे की नाही. आता आपण दुसऱ्या त्रिकोणामध्ये बघूया. त्रिकोण ABD तसंच PQS बघूया. त्रिकोण ABD व त्रिकोण PQS मध्ये बघा, याच्यामध्ये कोन B एकरूप कोन Q पक्षमध्ये सांगितले, हे बघा चिन्ह दाखवलेत का बघा सारखे. कोन B एकरूप कोन Q, त्यानंतर प्रत्येकी 90 अंश पण आहे बघा. एक कोणता? कोन ADB. ADB किती अंशाचा आहे? 90. तसाच हा पण 90 आहे. कोन ADB एकरूप कोन PSQ प्रत्येकी 90 अंश. मग जर दोन कोन एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण काय होतात? समरूप होतात. मग त्रिकोण ABD समरूप त्रिकोण PQS. दोन कोन कसोटी आहे की नाही, कोको कसोटी म्हणतो आपण त्याला. कोको कसोटीनुसार ते काय झाले? दोन्ही समरूप झाले आहे की नाही, कोको कसोटीनुसार. आता दोन्ही जर कोको कसोटीनुसार जर समरूप होत असतील हे की नाही, तर मग आता राहिलेले दोन बघूया. बघा, किंवा प्रत्येकी 90 अंश झाल्यावर त्रिकोण ABD बघा. त्रिकोण ABD समरूप त्रिकोण PQS. कोणती कसोटी? कोको कसोटी. आता एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजू बघावं लागतील आपल्याला. मग AB छेदस्थानी संगत बाजू AB छेदस्थानी सांगा, इकडली बाजू कोणती? PQ, बरोबर. हां, दुसरी बाजू घ्यावं लागेल AD छेदस्थानी AB छेदस्थानी PQ. दुसरी बाजू आहे AD छेदस्थानी काय आलं? PS. नंबर 2 दिला. ठीक आहे. आता एक मिनिट इकडे बघा. यामध्ये दोन त्रिकोण समरूप दाखवले आपण. कोणकोणते? ABD आणि PQS हे समरूप झाले. त्याच्या संगत बाजू पहिली घेतली AB छेदस्थानी PQ आणि AD छेदस्थानी PS. परंतु त्रिकोण ABC समरूप त्रिकोण कोणता आहे? ABC ला समरूप आहे PQR. हे कुठं सांगितलंय? पक्षमध्ये दिले बघा. ABC समरूप त्रिकोण PQR. मग याच्या संगत बाजू घेऊ आपण, बरोबर आहे. मग याच्या संगत बाजू कोणत्या होतील सांगा बरं? ABC आणि PQRच्या AB घ्यावं लागेल आपल्याला. AB छेदस्थानी PQ, AB छेदस्थानी PQ. हां, AB छेदस्थानी PQ बरोबर दुसरी कोणती होणार? जे BC आहे, BC छेदस्थानी QR. याला नंबर 3 दिला. हे पण दोन त्रिकोण काय आहेत? समरूपच आहेत, है की नाही. मग विधान 1 2 3. आता एक मिनिट इकडे बघा. 1 मध्ये BC गुणवले QR, BC छेदस्थानी QR गुणवले AD छेदस्थानी PS. इथं म्हटलं AB PQ एकरूप आहे AD आणि PS सोबत. 3 मध्ये म्हटलं AB PQ एकरूप आहे BC QR सोबत.
म्हणजे 1 2 3 वरून असं म्हणता येईल आपल्याला की AD छेदस्थानी PS च्या जागेवर आपण BC छेदस्थानी QR घेऊ शकतो. मग विधान 1 2 व 3 वरून 1 2 3 वरून एरिया ऑफ ट्रायंगल ABC, एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू होगा BC छेदस्थानी QR इंटू AD छेदस्थानी PS, AD छेदस्थानी PS च्या जागेवर आपण AB छेदस्थानी PQ घेऊ आणि AB छेदस्थानी PQ च्या जागेवर BC छेदस्थानी QR म्हणजे BC छेदस्थानी QR. मग दोघांचा गुणाकार केल्यावर काय येणार BC वर्ग छेदस्थानी QR वर्ग म्हणजे या ठिकाणी BC वर्ग छेदस्थानी QR वर्ग आला आहे की नाही. किंवा इकडं लिहा बघा म्हणून त्रिकोण ABC एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू BC स्क्वेअर छेदस्थानी QR स्क्वेअर BC गुणिले BC वर्ग QR छेदस्थानी QR वर्ग. त्याचप्रमाणे सिद्ध करता येईल काय सिद्ध करता येईल एरिया ऑफ ट्रायंगल ABC छेदस्थानी एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू BC छेदस्थानी QR इज इक्वल टू AB छेदस्थानी PQ इज इक्वल टू AC स्क्वेअर छेदस्थानी PR स्क्वेअर. त्याचप्रमाणे सिद्ध करता येईल. या स्वरूपामध्ये जो दोन समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाच्या गुणोत्तराचा जो प्रमेय होता तो या ठिकाणी काय होईल सिद्ध होईल. म्हणजे काय सिद्ध झालाय की या ठिकाणी दोन समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्याच्या संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तरा एवढे असते. या स्वरूपामध्ये या ठिकाणी तो काय होईल सिद्ध करता येईल. ठीक आहे. म्हणजे या स्वरूपामध्ये जो दोन समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाच्या गुणोत्तराचा जो प्रमेय होता तो या ठिकाणी काय झालाय सिद्ध झालाय. चालतंय. आता याच्यावर आधारित जो प्रॅक्टिस सेट आहे याच्यानंतरचा तो बघूया. म्हणजे समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाच्या गुणोत्तरावर आधारित आहे बघा. ठीक आहे. हा प्रमेय तुमच्या पुस्तकामध्ये पण सोडवून दाखवलेला आहे की नाही. त्याच्यानुसार तुम्ही काय करू शकताय तो बघू शकतात. बघा नेक्स्ट घेऊया सराव संच 1.4 सराव संच 1.4 मध्ये पहिला क्वेश्चन काय आहे बघा. सराव संच 1.4 मध्ये जो पहिला प्रश्न आहे बघा काय दिलाय तो प्रश्न क्रमांक 1 मध्ये बघा दोन त्रिकोणाच्या संगत बाजूंचे गुणोत्तर दोन समरूप त्रिकोणाच्या संगत बाजूचे गुणोत्तर बरोबर काय दिले गुणोत्तर 3:5 आहे तर क्षेत्रफळ काढा म्हटलंय. तर क्षेत्रफळ काढा बरोबर आहे. माझा दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाच्या गुणोत्तराचा प्रमेय वापरावा लागेल आपल्याला. हे त्रिकोण कसे आहेत समरूप आहेत. समजा त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR हे समरूप आहेत सांगितलंय. मग यांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर काढायचं आहे. एरिया ऑफ ट्रायंगल ABC छेदस्थानी एरिया ऑफ ट्रायंगल
पी क्यू आर इज इक्वल टू ए बी स्क्वेअर छदस्थानी पी क्यू स्क्वेअर. इथं म्हणता येईल आपल्याला दोन समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाच्या गुणोत्तराचा प्रमेय. काय प्रमेय आहे? दोन समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाच्या दोन समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्याच्या संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तरा एवढे असते. मग ए बी किती आहे? 3, म्हणजेच 3चा वर्ग छदस्थानी 5चा वर्ग. आता बाजू दिल्यात 3चा वर्ग 9 छदस्थानी 25, म्हणजे गुणोत्तर किती आला? 3चा वर्ग 9 आणि 5चा वर्ग 25, म्हणून क्षेत्रफळाचे गुणोत्तर बरोबर 9:25. किती असेल त्याचं गुणोत्तर? 9:25. म्हणजे दोन समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर काय आलं? 9:25. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी संगत बाजू दिली तर त्यांनी कोणत्या दिल्या त्या संगत बाजू? 3 आणि 5. 3 आणि 5 दिल्या. मग 3चा वर्ग 9 आणि 5चा वर्ग किती? 25. मग त्याच्यावरून आपल्याला त्या ठिकाणी संगत बाजू ज्या आहेत त्याचं काय भेटलं? गुणोत्तर भेटलं. चालतंय. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 2. सराव संच 1.4 मधला जो सेकंड नंबरचा क्वेश्चन आहे, हे की नाही, दुसऱ्या नंबरचा जो प्रश्न आहे तो बघूया. बघा काय आहे तो. क्वेश्चन नंबर 2. जर त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR, ABC समरूप त्रिकोण PQR आणि AB जसे PQ 2 जसे 3, तर रिकाम्या जागा भरा म्हटलंय. मग बघा सोल्युशन येईल. एरिया ऑफ ट्रायंगल ABC, एरिया ऑफ ट्रायंगल PQR, हे की नाही, AB स्क्वेअर, ABचा वर्ग छदस्थानी PQचा वर्ग. रिकामी जागा पहिली PQचा वर्ग बरोबर. AB किती आहे? 2. 2चा वर्ग छदस्थानी 3चा वर्ग. 2चा वर्ग 4 आणि 3चा वर्ग 9, म्हणजे काय गुणोत्तर आलं? 4 छदस्थानी 9. हे सोपं एकदम. एवढ्या सोप्या पद्धतीनं जो दिलेला क्वेश्चन होता, फक्त तुम्हाला काय करायचं होतं, त्या ठिकाणी त्या क्वेश्चनच्या ज्या रिकाम्या जागा होत्या त्या फक्त काय करायच्या होत्या? कंप्लीट करायच्या होत्या, हे की नाही. पहिली रिकामी जागा होती PQ वर्ग, हे की नाही, PQ वर्ग ही रिकामी जागा होती पहिली. आणि नंतर हे 4 आणि नंतर हे 9, ह्या 2 रिकाम्या जागा PQ वर्ग, हे की नाही, जो होता तो. ठीक आहे. या स्वरूपामध्ये क्वेश्चन नंबर सेकंड जो होता, सेकंड नंबरचा 2 नंबरचा, तो या ठिकाणी कंप्लीट झालेला आहे. आता याच्यानंतरचा जो क्वेश्चन नंबर 3 आहे, हे की नाही, तो आपण आता काय करूया, तो उद्याला पाहूया. चालतंय. क्वेश्चन नंबर 3 तो आपण आता उद्याला घेऊ. चालतंय. थांबू आपण या ठिकाणी, बाकीचं उद्याला घेऊ.